सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, कोकणामध्ये शिवसेनेचा वर्चस्व आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण जागा गेली आहे राष्ट्रवादीकडे। एकीकडे युती धर्म पाळायला सांगितला जातो आणि दुसरीकडे 4 तारखेपर्यंत अर्ज मागे घेऊ नका असंही सांगितलं जात आहे। शिवसेनेच्या मनात नेमकं काय आहे? प्रज्ञा, नक्कीच आपण रायगड मधली जर परिस्थिती पाहिली या आधीची, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातला जो काही वाद होता हा यापूर्वी देखील पाहायला मिळाला होता। विशेषतः तटकरे विरोधात शिवसेनेतले सर्वच आमदार म्हणजेच गोगावले, दळवी आणि इतरही याच दरम्यान जर तिकडे शिवसेनेची ताकद असताना देखील ती जागा राष्ट्रवादीला दिली जात आहे, तर त्या बदल्यात काहीतरी अपेक्षित असं पक्षाला देखील त्याचा फायदा व्हावा, हे मिळावं ही अपेक्षा शिवसेनेचे मंत्री आमदार यांची देखील आहे। मात्र त्याबाबत अद्याप कुठलीही बातचीत होत नाहीये। पालकमंत्री पदच्या बदल्यात हे आमदारकी देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय आणि त्यानुसारच पुढील निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या संदर्भातला निर्णय होणं कठीण वाटत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी जुईली दळवी यांनी जो अर्ज दाखल केलेला आहे या संदर्भात काल शिवसेना आमदारांची बैठक झाली। या बैठकीमध्ये पक्ष संघटना आणि महायुती धर्म पाळण्यासंदर्भातल्या सूचना तर देण्यात आल्या, मात्र त्यावेळी जो अर्ज भरलेला आहे त्या संदर्भात विचारला असं अर्ज भरण्याची मागे घेण्याची जी तारीख आहे ती पुढे आहे, त्यानंतर पुढे विचार करू अशा सूचना देण्यात आल्याची माहिती ही शिवसेनेच्या सूत्रांकडनं कळते। त्यामुळे कुठेतरी शेवटच्या दिवसापर्यंतचा जो सस्पेन्स आहे हा आपल्याला कायम या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे येणाऱ्या काळात रायगड मधील नेमकी परिस्थिती काय होते, साताऱ्यात नेमकं काय होतं, किंवा इतर जिल्ह्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती उद्भवलेली आहे, त्या ठिकाणी काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे प्रज्ञा। त्यामुळे 4 तारखेपर्यंतच्या या सगळ्या घडामोडी इंटरेस्टिंग असतील एवढं मात्र निश्चित। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।